हॅलो एव्हरीवन, तर आम्ही निघालो आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. लेट्स गो. तसं तर कामानिमित्त जायचं होतं, पण मस्ती करत करत भर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये आम्ही निघालो होतो पुरीला. 2 तासाचा प्रवास 5 तासांमध्ये कन्वर्ट झाला बिकॉज एअर इंडियाची फ्लाईट 2 तास डिले होती. कसा बसा वेळ आमचा निघाला आणि नंतरून आम्ही 2 तासांनी भुवनेश्वर एअरपोर्टला पोहोचलो. सो फायनली आम्ही भुवनेश्वर एअरपोर्टला लँड झालो आहे. ॲक्च्युली आमची फ्लाईट डिले झालेली आणि आता अंधार पडला बाहेर. आम्ही सपोज होतो की 6 वाजेपर्यंत वगैरे पोहोचून जायला पाहिजे. आता आम्ही इथून कॅब बुक केली आणि कॅबने आम्ही पुरीला जाणार आहे. सो आम्ही होप करतो आहे की आजच आमचं दर्शन झालं पाहिजे. आणि एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाईट खरंच खूप डिले होतात. आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता नेवर अगेन बुकिंग एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट. सो बघत आता कॅब बुक केली आहे. बाहेर आम्ही जाऊया, थोडंसं चहा वगैरे घेतो आधी आणि मग दर्शन होतं की नाही बघूया. ओके चलो. बाहेर आल्या एकदम गरमीचा फटका लागल्यासारखं झाला आहे ना. अशू खूप गरम फील होतं, खूपच गरम आहे. सीट मला आत्ता स्वेटिंग व्हायला लागलं. बडे कष्टों के बाद हम हमारा कॅब ढूंढ पाए हे. कॅब आधीच बुक केल्यामुळे आमचा टाईम तिथे सेव्ह झाला आणि भुवनेश्वरहून पुरीला जाण्यासाठी जवळजवळ आम्हाला 1.25 तास लागला. एक्सपेक्टेड होतं की दर्शन आमचं लवकर व्हावं, पण हॉटेलमध्ये चेक इन करेपर्यंतच साधारण 9:30 पावणे 10 झाले होते. आणि आम्ही थकलोही खूप होतो, कारण जर्नी पण लॉंग झाला होता, कारण फ्लाईटही डिले झाली होती. म्हणून आम्ही दर्शनाचा प्लॅन दुसऱ्या दिवशीवरती पोस्टपोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधल्या छोट्याशा जगन्नाथाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि कॅब बुक करून आम्ही निघालो सूर्य मंदिरला. अभी कैसे कैसे जाएंगे? कोणार्क मंदिर जाएंगे, सूर्य मंदिर दिखा देंगे, उसके बाद बीच थोड़ा दिखा देंगे. कुठे चाललो आपण आता चाललोय सूर्य मंदिर, कोणार्कला. सूर्य मंदिर. दुसऱ्या दिवशी लोकली साईट सीइंग करण्यासाठी आम्ही पुरीला पोचताच कॅब बुक केली होती. आणि तिकडे तसं रिक्षाचा पण ऑप्शन असतो, पण इतका प्रचंड उन्हाळा होता की अजिबात रिक्षा बुक करायची इच्छा नव्हती. म्हणून आम्ही AC कॅब बुक केली होती. ऑन द वे जाताना आम्हाला ड्रायव्हरने बरेचसे काही स्पॉट्स दाखवले आणि उन्हामध्ये लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा आम्ही आधीच ऑनलाईन सूर्य मंदिरचं तिकीट काढून घेतलं. पुरी ते कोणार्क तब्बल 35 किलोमीटर अंतर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी कॅबने आरामात 1.25 तास किंवा 1 तास लागतो. नमस्कार सगळ्यांना. आता आम्ही आलो आहे कोणार्कमध्ये. माझ्या मागे जे तुम्ही बघू शकता कोणार्क टेम्पल आहे. तर हे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. याची हिस्ट्री खूप जुनी आहे, म्हणजे 13th सेंचुरीपासूनची. तर आता आपण आज जाऊया. इथे खूप जास्त ऊन आहे, सो खूप हायड्रेटेड राहावं लागतं आहे, म्हणजे अपेक्षापेक्षाही जास्त ऊन आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे इथे ना रेंटल अम्ब्रेलाज मिळतात. सो आम्ही अम्ब्रेला एक रेंटवर घेतली आहे, जे खूप फोटोजेनिक पण आहे आणि उन्हापासून ऑब्व्हियसली आपल्याला सेव्ह पण करतं आहे, म्हणजे थोडंसं बरं वाटतं आहे ह्याच्यामध्ये. तर चला आता आज जाऊयात, बघूयात काय आहे हिस्ट्री, सगळं डिटेलमध्ये दाखवते. लेट्स गो. आता ना आम्ही जस्ट एक अम्ब्रेला रेंट केला आणि अचानक ऊन गेलं, तर ढगाळ वातावरण झालं आहे. खूप छान वाटतं आहे. प्लीज ऊन नका देऊ, कारण आम्हाला दोघांना अजिबात ऊन सहन होत नाही. असंच थोडंसं तुम्ही बघा, असं जरा वातावरण ढगाळ झालं तर किती छान वाटतं आहे. नो बाबा, नो नो नो, आय कांट. टॉयलेट कॉम्प्लेक्सेस आहेत, स्वच्छ आहेत मेनली, म्हणून लेडीजसाठी पण कम्फर्टेबल आहे बरंच. तिथल्या उन्हामध्ये सस्टेन करण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं होतं. म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी स्टॉप घेत काही ड्रिंक्स, लिंबू सरबत, एनर्जी ड्रिंक्स असं घेत गेलो. शॉपिंगचे खूप छान छान ऑप्शन्स आहेत तिथे. बांबूपासून बनवलेले, बाजपासून बनवलेले बरेचसे आयटम्स आहे. खूप सुंदर सुंदर आर्टिकल्स आहे. बट ऊन इतकं होतं की तिकडे अजिबात आमचं लक्ष ह्यावेळेस वेधलं नाही गेलं. मंदिराकडे जात असतानाच एक अर्कक्षेत्र म्हणून एक म्युझियम आहे, जिथे भारतातील सगळ्या सूर्यमंदिराची हिस्ट्री त्यांनी मेन्शन केली आहे. आणि एका शॉर्ट मूवी थ्रू त्यांनी बऱ्याच डिटेल गोष्टी कोणार्कच्या सूर्यमंदिरबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर आसाम, त्याच्यानंतर राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, त्याच्यानंतर उत्तराखंड, त्याच्यानंतर कोणार्क, ओडिसा. हे ओडिसाचं आहे. इथे आज आम्ही आलो. सूर्यमंदिर की अनुमानित संरचना. या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. सूर्यमंदिर भारतामध्ये किती आहेत किंवा ते का बनवले गेले आहे, त्यांची प्रत्येकाची हिस्टॉरिकल स्टोरी काय आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कोणार्कचे जे सूर्यमंदिर आहे, जे सगळ्यात मोठं सूर्यमंदिर आहे भारतातलं, ते का बनवण्याची आवश्यकता पडली, कोणी बनवलं, कसं बनवलं, किती वर्ष लागली त्याला बनवायला,
हे त्यांनी खूप सुंदर पद्धतीने एका मूवीद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे। साधारण एक 10 ते 12 मिनिटाच्या मूवीमध्ये आपल्याला जवळजवळ कोणार्कच्या सूर्यमंदिराचा सगळाच इतिहास कळतो। विश्वगुरु के रूप में जानती थी। इसी भारतवर्ष का एक महत्वपूर्ण राज्य है ओडिशा। प्राचीन काल में ये कलिंग के नाम से विख्यात था। सूर्य की पहली किरण इसी प्रदेश के एक कोण पर पड़ती है। इसी स्थान पर कभी संसार का सबसे भव्य और विशाल सूर्य मंदिर बनवाया गया था। तुम कलिंग की पहचान नंतर फार भूक लागली होती म्हणून आम्ही मंदिराच्या आजूबाजूला बघितलं काही रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स आहेत का, तर तिथे आम्हाला असे खास काही ऑप्शन्स भेटले नाही। आणि एक सांगेल की तिथे काही असे खास एक्सपेक्टेशन्स पण ठेवू नका, जे काही साधंसुद्धा जरी मिळालं तुम्हाला तरी खाऊन घ्या। आम्ही तेच केलं आणि नंतर कोणार्कच्या मंदिरामध्ये गेलो। मंदिराच्या परिसरात आल्यानंतर एक वेगळाच अनुभव आपल्याला तिकडे अनुभवायला मिळतो। फारच प्रसन्न आणि तेजस्वी फील होतं आणि इथे आपल्याला प्रत्येक भिंत, प्रत्येक खांब एक वेगळाच इतिहास सांगते। या दगडांमध्ये कोरली गेलेली कला एक वेगळाच इतिहास सांगते। इथे आल्यावरती आपल्याला आपल्या भारताचं अमूल्य ठेवाचे दर्शन घेता येते। इथे प्रत्येक खांब इतक्या सुंदर पद्धतीने कोरले आहे की हे एक मंदिर नाही तर टाइमलेस पीस ऑफ आर्ट म्हणून आपल्याला ओळखायला येतं। खरंच इथे हिस्ट्री, मिस्ट्री आणि ब्युटी सगळ्यांचा संगम आहे। तर कोणार्कच्या सूर्यमंदिरची खासियत अशी की हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित असून त्याची रचना एका विशाल रथाच्या स्वरूपात करण्यात आली आहे आणि त्याला 12 भव्य चाका असून त्या चाकांची शौर्यगाथा आपल्याला आपल्या 10 रुपयाच्या नोटेवरती बघायला मिळते। आशू, इकडे बघ हत्ती आहे। अरे तिकडे नाही, इकडे इकडे बघ, इकडे घोड़ा जो छाता लिया था वो टूट गया है। अभी चाहते वाले भैया हमें पैसे लेंगे हमसे। तर मित्रांनो, आम्ही आलो आहे ओडिसामधील कोणार्कला आणि कोणार्कमधील सूर्य मंदिराला। तर हे जे मंदिर आहे खूप भव्य दिव्य मंदिर जे 13व्या शतकात बनवलं गेलं आहे। हे संपूर्ण मंदिर जे आहे ते दगडाचं आहे। याची कारागिरी खूपच सुंदर आहे आणि असं म्हणतात की हे मंदिर बनवण्यासाठी तब्बल 12 वर्ष लागले होते। 1200 कारागिरांनी मिळून हे मंदिर बनवलं आहे। तर इथे तुम्ही मागे बघू शकतात की हे जे मंदिरचं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे रथासारखं आहे। तिथे चक्र आहेत, कोणार्क चक्र त्याला बोलतात। इकडे घोडे आहे, अश्व। पण आता जसं जसं ते मंदिर जुनं होतं त्याचप्रमाणे त्याची रचलेली जी प्रतिमा आहे सगळ्या त्या हळूहळू ढासळायला जात आहेत। तर असं म्हणतात की सगळ्यात पहिले सूर्याची किरण ह्या मंदिरावर पडते म्हणून कोणार्कमध्ये हे सूर्य मंदिर रचलं गेलं। तर खूपच सुंदर आहे। आजूबाजूला परिसर पण खूप छान आहे आणि हे जे चक्र आहे कोणार्क चक्र याचं चिन्ह आपल्या भारताच्या 10च्या नोटवरती आहे। तर ते समर्पित चिन्ह आपल्या नोटवरती तुम्हाला बघायला मिळेल। तर आम्ही इथे फिरतो। आता वारं तर खूप छान सुटले पण ऊन खूप आहे। सो मेमध्ये येण्याचा शक्यतो तुम्ही टाळा। इथे जास्तीत जास्त जेवढं तुम्ही विंटरमध्ये इथे येऊ शकता। थंडीच्या वातावरणात इथे यायला खूप छान राहील। वारं खूप छान सुटले पण खूप गरम होत आहे। सो आता आमचा टूर ऑलमोस्ट झाला आहे। आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला निघतो आहे। उन्हाळ्यात ओडिसामध्ये येण्याचा प्लॅन सगळ्यात बेस्ट प्लॅन आहे। कामानिमित्त आम्ही आलो। सो तुम्ही शक्यतो उन्हाळ्यामध्ये इथे येण्याचा टाळा। काय अशू, उन्हाळ्याचा प्लॅन कसा आहे हा? कसं वाटतंय? खूप बॅड, खूप जास्त म्हणजे प्रचंड गरमी इकडे। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा सूर्य मंदिरचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढच्या डेस्टिनेशनला भेटूया। बाय।